तर आज आपण काही हनुमान, आपले पवनपुत्र हनुमान आणि प्रभू श्रीराम यांचं प्रेम कसं होतं याच्याबद्दल आपण माहिती घेत हा कपालभाती प्राणायाम करणार आहोत. कपालभाती प्राणायाम म्हणजे दोन्ही नाकाने श्वास बाहेर टाकणे, पोटाला आपोआप झटका बसतो. पोटाला आपोआप झटका बसला की 99% रोग आपले बरे होतात या कपालभाती प्राणायामने. मोठापा असेल, भूक लागत नसेल, बल नसेल, शक्ती नसेल, अंगात रक्त नसेल, अंगात रक्त वाढवण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा हा कपालभाती प्राणायाम केला जातो. दोन्ही नाकाने श्वास सोडत राहा. तर असं एक वेळेस प्रभू श्रीराम जे रावणाला हरून त्यांचं जिंकल्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम असतो. जसं की आज आपल्या पवनपुत्र हनुमानचं आपले भैया ते प्रसादाचा इथं कार्यक्रम ठेवलेले आहेत, तसा तिथे प्रसादाचा कार्यक्रम असतो आणि प्रभू श्रीराम प्रसाद वाटत असताना सगळेजण तिथे थांबलेले असतात. प्रत्येकाला प्रसाद दिला जातो. अंगद असेल किंवा सुग्रीव असेल, जे काही तिथे असतात सगळ्यांना तिथे प्रसाद दिला जातो. पण पवनपुत्र हनुमानला प्रसाद मिळत नसतो. मग पवनपुत्र हनुमानला वाटतं की अरे आपण दिसत नसावं, म्हणून ते काय करतात, मुंडीवरी करून असं पाहतात. तर प्रभू श्रीराम माझ्याकडे पाहत नसावेत किंवा मी दिसत नसावं म्हणून ते वरी मुंडी करू करू पाहतात. तरी पण प्रभू श्रीराम त्यांना पाहत नाहीत. त्यांना सगळ्यांचं नाव घेतात, पण आपल्या पवनपुत्र हनुमानाचं नाव घेतलं जात नाही. मग ते काय करतात, पुढे येतात, माझं का नाव घेत नाहीत, माझं का नाव घेत नाहीत असं त्यांना वाटतं. जसं आपण फोटो काढायला आपल्याला दिसत नसल्यावर आपण जसं पुढे मान करतो ना पुढे, तसं त्याप्रमाणे पवनपुत्र हनुमान करतात. मग प्रभू श्रीराम त्यांना पाहतात. पाहिल्यानंतर ते खाली मान घालतात आणि मग ते सीता माता पाहते आणि मग पवनपुत्र हनुमान म्हणतात आपल्याला तर पाहत नाहीयेत, आपल्याला बोलवतही नाहीयेत प्रसाद द्यायला, तर जाऊ दे, आपल्याला हे शरीरच हे त्यांना योग्य वाटत नाहीये, मला त्यांना पाहवसच वाटत नाहीये, तर मी निघून जातो. म्हणून ते जात असतात. जात असताना सीता माता म्हणते, अरे पवनपुत्र हनुमान तुम्ही इकडे या, तुम्ही का निघून जाताय? तुमच्यामुळे तर आज आम्ही हे जी जीत किंवा जिंकलेले आहोत आम्ही, किंवा रावणाला जे हरवलेले आहात, तुम्ही नसाल तर हे शक्यच नव्हतं. तुम्ही कितीतरी आमच्यासाठी झिजलात, आमच्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केलात, तर तुम्हाला असं कसं, तुम्ही या इकडे. आणि म्हणून ते माता सीता गळ्यामध्ये हार असतो, जे पूर्ण हिऱ्याचा हार असल्यासारखा असतो, जे इकडून पाहिलं की तिकडं दिसतं, इतक्या चांगल्या प्रकारे हार असतो. तर मग ते हार देतात आणि गळ्यात घालतात पवनपुत्र हनुमान. कपालभाती प्राणायाम आपण करतोय. मग असं म्हणते प्रभू श्रीरामाला, हे बघ सीता माता, की असं आपण ओळखलं पाहिजे, तुम्ही लक्षच करत नाही. जसं की आपण आपल्या पतीला म्हणतो, पतिदेवाला म्हणतो, की तशाच प्रमाणे आपली माता सीता म्हणते प्रभू श्रीरामाला. आणि मग तो हार घालून उड्या मारत आपले पवनपुत्र हनुमान बाहेर जातात, खुश होतात. आणि बाहेर गेल्यानंतर एकदम कडाकाचा मोठा आवाज होतो, धाडकन आवाज होतो. धाडकन आवाज झाल्या सगळेजण घाबरून जातात. असा काय आवाज झाला, आत्ताच पवनपुत्र हनुमान बाहेर गेले आणि असा का आवाज झाला? तेव्हा तिथून बाहेरून ते येतात आणि सांगतात मातेला की माता, हनुमानाने तिची हार होता ना तो घेतला आणि धाडकन फोडून टाकला आणि तो आवाज झाला. सीता माता रागवते, अरे मी यांना प्रसाद म्हणून दिलेला होता, इतका महागाचा, इतका किमती हार मी दिलेला होता आणि या पवनपुत्र हनुमानाने फोडले, असं का केले? तेव्हा त्यांना घेऊन येतात आपले पवनपुत्र हनुमान आणि म्हणतात, माता सीता, आणि तुम्ही म्हणताय की हा हार किमती आहे, काय करू या किमती हाराला घेऊन, ज्याच्यामध्ये माझ्या प्रभू श्रीरामच नाहीयेत. मी त्या हारामध्ये भरपूर पाहिलं, माझ्यामध्ये श्रीराम दिसतच नाहीयेत, तर मी हार घालून काय करणार? तेव्हा मग माता सीता म्हणते, अरे तुझ्यामध्ये तर राम आहे का? तू हारामध्ये राम शोधतोय, असं कुठे राम असतात का? तुझ्यामध्ये आहे का, सांग राम. तेव्हा आपले बजरंगबली हनुमान, पवनपुत्र हनुमान आपली जी ही छाती आहे पूर्ण असं चिरतात, फाडतात, असं दाखवतात फाडून दोन्ही हातांनी. त्याच्यामध्ये साक्षात प्रभू श्रीराम आणि सीता माताची सुद्धा फोटो दिसते. अशी भक्ती त्यांची आपल्या प्रभू श्रीरामावरती होती. अशी भक्ती आपल्या पवनपुत्र हनुमानाची भक्ती त्यांच्यावरती, त्यांची भक्ती श्रीरामावरती अशी होती. असे आपले पवनपुत्र हनुमान
असतात. कपालभाती प्राणायाम करतोय.